स्वागत आहे परत एकदा भावांनो, तुमच्या सर्वांचं घेऊन आलोय आज तुमच्यासाठी एकदम डिफरंट खतरनाक डिझाईन, जे की शौर्य दिन कोरेगाव भीमावरती असणार आहे. तुम्ही थंबनेलवर बघितलेलंच आहे. खतरनाक मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला. त्यासोबत PLP फाईल असतेच, त्यामुळे PLP फाईलचा यूज तुम्ही 2 मिनिटात बॅनर हे रेडी करू शकणार. अशा पद्धतीची तुम्हाला PLP फाईल मी प्रोव्हाइड केलेली आहे. आणि नेहमीप्रमाणे पासवर्ड तुम्हाला इथंच भेटणार आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओला कंटिन्यूस विदाऊट स्किप पहा. फक्त 1 स्टेपमध्ये तुम्हाला मी पासवर्ड प्रोव्हाइड केलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्प्ले होईल पासवर्ड. आणि चॅनलवर नवीन असेल तर घ्या भावांना सबस्क्राईब करून. तर चला विदाऊट टाइम वेस्ट आपण लगेच आपल्या एडिटिंगला स्टार्ट करूया. ओके, तर मित्रांनो, फर्स्ट तुम्हाला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करायचं. नसेल तर तुम्ही मोड ॲप्लिकेशन हे डाउनलोड करू शकता. ते भेटत नसेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं मी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची लिंक हे पिन करून ठेवलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये कुठलं पण PLP फाईल इझिली ओपन होऊन जाईल, कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर इथं फर्स्ट तुम्हाला जे PLP फाईल मी प्रोव्हाइड केलेली आहे ते इथं ओपन करून घ्यायची. त्यासाठी इथं वरती जे 3 डॉट आहेत, त्या 3 डॉटला टच करून इथून तुम्हाला ऑप्शन भेटेल ओपन .plp फाईल. या ऑप्शनला टच करायचे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही ते डाउनलोड करून ठेवले तिथं जाऊन तुम्ही फर्स्ट इथं ॲड करावं लागेल. ठीक आहे, त्यासाठी .plp या ऑप्शनला टच करा आणि ज्या पण फोल्डरमध्ये ती फाईल आहे त्या फोल्डरमधून फर्स्ट इथं ॲड करून घेऊया आपण. जे की माझी फाईल हे पिक्सल लॅब याच फोल्डरमध्ये असणार आहे, कारण मी तिथं सेव्ह होईल डायरेक्टली. आणि शौर्य दिन भीमा कोरेगाव 23.plp या नावाने सेव्ह केलेली आहे. तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्या. मी ओपन ओनली करतो कारण ऑलरेडी इथं ॲड असल्यामुळे. डायरेक्ट मी ओके करून बॅक येतो. ठीक आहे, ॲज इट इज एकदम खतरनाक तुम्हाला डिझाईन प्रोव्हाइड केलेली आहे. यामध्ये फक्त 2 चेंजेस करायचे. भरपूर चेंजेस करायचे असेल तर ते पण करू शकता, पण फक्त टाईम किसके पास आहे भैया. 2 चेंजेस करून लगेच 2 मिनिटात हे बॅनर रेडी करून घ्या. त्यासाठी फर्स्ट माझी जे इमेज आहे त्या इमेजला तुम्ही डिलीट करा. या लेअरच्या सिम्बॉलला टच करून तुम्ही इथं बघू शकता डिफरंट लेअर मी प्रोव्हाइड केलेलं आहे. यामधलं माझी इमेजची लेअर आहे ते फर्स्ट डिलीट करायची. त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून त्याच्याच बाजूला जे प्लसचं सिम्बॉल आहे त्याला टच करायचं आणि इथं ऑप्शन भेटेल फ्रॉम गॅलरी या ऑप्शनला टच करायचं. आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमची PNG हे कटआउट आहे, कटआउट करून ठेवलेली आहे, त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट तुमची इथं PNG ॲड करून घ्यायची. ठीक आहे, तुम्ही क्रॉप पण करू शकता. जेवढी PNG पाहिजे तुम्हाला तेवढी क्रॉप करून राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आणि हे मॅन्युअली ॲडजस्ट करायचं. मी कॉर्नर टू कॉर्नर हे ॲडजस्ट करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून हे लेअर मी लॉक करून घेतो. ठीक आहे, परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि नेक्स्ट चेंज आता करायचं, जे की माझं नाव आहे ते एडिट करायचं. ठीक आहे, तुमचं नाव छोटं मोठं असेल, जर नेमिंग प्लेट वगैरे तुम्हाला डिफरंट पाहिजे असेल यामध्ये तर इझिली बसून जाईल कुठलं पण नाव असेल तर. जर तुम्हाला नेमिंग प्लेट एक्स्ट्रा पाहिजे असेल, खाली नाव वगैरे वेगळं टाकायचं असेल किंवा दुसरं काही कस्टमाइज करायचं असेल तर त्यासाठी इथं लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं. इथं जे नेमिंग प्लेट दिलेली आहे यामध्ये काही चेंज करता येणार नाही, कारण मी ते 2 नेम प्लेट घेऊन त्याला मर्ज केली. तुम्हाला त्यासाठी फर्स्ट इथं जे षटकोनाचं सिम्बॉल दिसते या षटकोनाच्या सिम्बॉलला टच करायचं. त्याआधी कुठली पण लेअर हे सिलेक्ट नसायला पाहिजे. त्यानंतर षटकोनाचं सिम्बॉल टच करून तुम्ही इथून शेप्स आहेत त्याला टच करून इथून कुठली तुम्हाला हे प्लेटची साईज पाहिजे, मीन्स डिझाईन पाहिजे ते घेऊ शकता. यामध्ये डिझाईन कुठले पण अवेलेबल नाही, फक्त तुम्ही स्क्वेअर घ्या. स्क्वेअर घेतल्यानंतर याला लहान छोटं मोठं जेवढं पाहिजे असेल तेवढं करा. जर याचं कर्वमध्ये घ्यायचं असेल गोल वगैरे ते पण घेऊ शकता. आणि याचा कलर वगैरे तुम्हाला चेंज करायचा असेल, कुठला सिम्पल कलर ग्रॅडियंट मोडमध्ये कुठला पण कलर चेंज करायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नेमिंग प्लेट वगैरे घेऊन इथे ॲडजस्ट करू शकता. मी अशाच पद्धतीने घेऊन राईट केलं आहे. त्यानंतर दुसरं एक शेप घेतलं आहे, त्याच्या मागं बारीक असं घेऊन थोडंसं असं डिझाईन वगैरे करून तुम्ही जर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीची पाहिजे असेल नेमिंग प्लेट अशा याच्या बॅक साईडला घेऊन हे अशा पद्धतीने मी आता हे याच्या बॅक साईडला गेली ही वाली. तर अशा पद्धतीने मी नेमिंग प्लेट वगैरे तुम्ही तयार करू शकता. अजून एक छोटीशी घेऊन अभिवादकसाठी तुम्हाला जर वेगळी पाहिजे असेल अशा पद्धतीने तुम्ही नेमिंग प्लेट छोटी मोठी तयार करू शकता. ठीक आहे, मी आत्ताचे हे 2 लेअर डिलीट करतो.
फक्त तुम्हाला नेमिंग प्लेट जर डिफरंट पाहिजे असेल नावासाठी ॲडजस्टमेंट करण्यासाठी, आता खाली डेसिग्नेशन असतात बाबा आमदार भावीनगरचे वगैरे वगैरे भरपूर असतात, काही कोणाला पाहिजे असेल तर ते टाकण्यासाठी तुम्ही ॲड करू शकता नेमिंग प्लेट. ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला नाव जे आहे ते एडिट करण्यासाठी या लेअरच्या सिम्बॉलला टच करून जे नेमिंगची लेअर आहे त्याला फर्स्ट अनलॉक करायचं आहे. त्यानंतर लेअरच्या सिम्बॉलला टच करून या नेमला तुम्ही डबल टच करा किंवा एच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिट करा आणि जे सिम्पल आपण मराठीमध्ये नाव टाकतो ते सिम्पल इथं मराठीमध्ये नाव टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पलसाठी नेहमीचं सर्व मित्र परिवार टाकू आपण. ठीक आहे. सर्व मित्र परिवार टाकून डन करून ओके करूया. फॉर एक्झाम्पलसाठी सांगितलं आहे. हे अशा पद्धतीनं नाव हे चेंज होऊन जाईल. ठीक आहे. युनिकोड वगैरे काही यूज केलेलं नाही आहे आणि हे नाव सेंटरला घेण्यासाठी तुम्ही मॅन्युअली हे ॲडजस्ट करा किंवा मॅन्युअली अवघड जात असेल तर इथून पोझिशनचं सिम्बॉल भेटेल आणि या पोझिशनच्या सिम्बॉलला टच करून किती प्रमाणात ते टेक्स्ट मूव्ह करायचं आहे हे ॲडजस्ट करून तुम्ही या खालच्या ॲरोचा यूज करून ते टेक्स्ट सेंटरला घेऊ शकता. ठीक आहे. मी परत क्रॉस करून बॅक येतो, ॲज इट इज नाव ठेवतो. ठीक आहे. अशा पद्धतीने 2 चेंजेस करायचे आणि तुमचं लगेच हे बॅनर रेडी होऊन जाईल. तुम्ही इथं लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथं बघू शकता की डिफरंट लेअर अवेलेबल करून दिलेलं आहे. ठीक आहे. जर यामध्ये लाईट इफेक्ट वगैरे ॲड करायचा असेल तर तुम्हाला इथं होणार नाही, ते पिक्सल लॅब किंवा IBS पेंटमध्ये तुम्ही करू शकता. जर फोटोशॉपचा यूज करत असाल तर बल्ले काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कसं म्हणलं तसं तुम्हाला चेंज करता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 2 चेंजेस करून फक्त 2 मिनटात तुमचं हे बॅनर रेडी होऊन जाईल. हे बॅनर सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हच्या सिम्बॉलला टच करून सेव्ह ॲज अ इमेज करा आणि इथून जे डायमेन्शन कस्टम आहे त्या ॲरोला टच करून इथून अल्ट्रा करून घ्या आणि सेव्ह टू गॅलरी करा. त्यामुळे तुमच्या बॅनरची क्वालिटी एकदम अल्ट्रामध्ये सेव्ह होऊन जाईल, त्याची क्वालिटी पण एकदम खतरनाक सेव्ह होईल. ठीक आहे. तर डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.